तुझ्या डोळ्यात मन नटू सारा ग नार नार एडखुळा आवर रोजला मेरे सुर घुमला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या या नव्या व्हिडिओमध्ये. जसं की मित्रांनो, आता सुरुवातीला तुम्ही डेमो व्हिडिओ पाहिलाच असेल, तर तो जो आपण व्हिडिओ एडिटिंग करायला शिकणार आहोत स्टेप बाय स्टेप आपल्या या व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण शेवटीपर्यंत बघायचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये असं काही टिप्स आहेत, इफेक्ट्स आहेत, बीट्स आहेत. जर तुम्ही व्हिडिओ नीट बघितला नाही मित्रांनो, तर तुमचा हा व्हिडिओ सेम टू सेम बनणार नाही. म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटीपर्यंत बघायचा आहे, ठीक आहे. आणि या व्हिडिओसाठी लागणारं सगळं मटेरियल तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या साईटवरतीच भेटून जाईल. आणि जर मटेरियल घेता येत नसेल तर त्यावरती एक वेगळा व्हिडिओ बनवला आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला मटेरियल घेण्यात काहीच अडचण येणार नाही. त्या व्हिडिओची लिंक आणि आपल्या साईटची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल. तर चला मित्रांनो, आता थोडा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता सगळ्यात पहिले तुम्ही VPN वगैरे कनेक्ट करून तुम्ही आपल्या CapCut Proला ओपन करायचं आहे. आणि न्यू व्हिडिओवरती क्लिक करून तुम्ही काय करायचं, इथून एक मी तुम्हाला झिप फाईलमध्ये अशा प्रकारे एक फोटो दिलेला आहे, हा तुम्ही घ्यायचा आहे एक. आणि एक तुम्ही तुमचा कोणता एक फोटो घ्यायचे. अशा प्रकारे 2 फोटो घ्यायचे, ॲड करून घ्यायचे. आधी जो पुढचा आपला हा कलरवाला फोटो, याची लेअर तुम्ही 10-15 सेकंदापर्यंत ओढून घ्या. इथं पुढे लोगो व्हिडिओ डिलीट करा. नंतर पुढच्या लेअरला पण 20-30 सेकंदापर्यंत ओढून घ्या. नंतर खाली ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचे, एक्सप्रेस रेशोमध्ये येऊन 9.6 रेशो घ्यायचे, ओके करायचे. हा कलरवाला फोटो तुम्ही अशा प्रकारे एवढा झूम करून घ्या, ठीक आहे. नंतर परत तुम्ही इथं खाली ऑप्शन स्क्रॉल करून सुरुवातीला यायचे, ओव्हरलेमध्ये यायचे, ॲड ओव्हरलेमध्ये यायचे, व्हिडिओजमध्ये यायचे. आणि इथं काय करायचं, इथं तुम्हाला बिटमार्क व्हिडिओ दिलेला आहे, तुम्ही हा घेऊन घ्यायचे. नंतर काय करायचं, आता या व्हिडिओमध्ये ज्या पण ठिकाणी तुम्हाला बीट 1 बीट 2 अशा प्रकारे नाव दिसतील त्या ठिकाणी तुम्हाला थांबायचे, ठीक आहे. तर सगळ्यात पहिले काय करायचे, आता इथं जे काही बीट 1 नाव आहे बघू शकता, इथे थांबायचे. वरच्या मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे. नंतर बीट 2 जिथं असेल तिथं थांबायचे, ठीक आहे. इथं बीट 2 आहे, लगेच हे थांबायचे, स्प्लिट करायचे. नंतर बीट 3 वरती यायचे आणि बीट 3 ला कट करायचे. नंतर बीट 4 वरती यायचे आणि नंतर बीट 5 जिथं असेल मित्रांनो तिथे यायचे. तर बीट 5 तर पुढे काय करायचे, याची लेअर थोडी पुढे ओढून घ्यायची आणि बीट 5 पर्यंतच तुम्ही याची लेअर ठेवायचे, ठीक आहे. तर आता फक्त हा जो काही कलरवाला फोटो आहे तो बीट 5 पर्यंत कट करायचा, ठीक आहे. नंतर इथून पुढे जो आपला फोटो आहे, तर याला काय करायचं, आता बीट जे पुढचे आपले बीट आहे, आता बीट 6, तर इथं थोडंसं पुढे थांबायचे. इथं बघू शकता बीट 6 आहे, तर इथं स्प्लिट करायचं. अशा प्रकारे मित्रांनो पटापट काय करायचं आहे, तुमचा हा फोटो स्प्लिट करून घ्या. तर मी पटापट फोटो स्प्लिट करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, इथून आता मी लगभग हे सगळे बीटप्रमाणे फोटो स्प्लिट केलेला आहे. नंतर शेवटचा एक्स्ट्रा पार्ट इथून कमी करून घ्यायचे. नंतर या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करून खाली ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथं तुम्हाला एक्स्ट्रा आयडिओ हे नाव शोधायचे. याच्यावरती क्लिक करून याच्यावरचं आयडिओ गाणं इथं खाली घेऊन घ्यायचे, ठीक आहे. नंतर परत ओव्हरलेवरती क्लिक करून जो हा ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ आहे, तर इथून याला पूर्णपणे डिलीट करून टाकायचे. आता मित्रांनो, आपण काय करू, स्टार्टिंगचं काम करून घेऊ, नंतर पुढचं आपण फोटोंना इफेक्ट्स वगैरे लावलो, ठीक आहे. आता काय करायचं, सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचं, पुढचे जे काही आपले फोटो आहेत तर यांच्या जागेवरती फक्त फोटोवरती क्लिक करून इथं रिप्लेसमध्ये यायचे. आणि इथून तुम्ही यांच्या जागेवरती वेगवेगळे फोटो तुम्हाला जे आवडतील ते फोटो तुम्ही अशा प्रकारे फक्त तुम्ही रिप्लेस करायचे, ठीक आहे. तर तुम्ही काय करायचे, पटापट तुम्ही यांच्या जागेवरती वेगवेगळे फोटो रिप्लेस करून घ्या. तर मी काय करतो, पटापट वेगवेगळे फोटो इथून रिप्लेस करून घेतो. तर बघू शकता सगळे फोटो इथून मी रिप्लेस केलेले. नंतर परत सुरुवातीला यायचे. आता आपण स्टार्टिंगचे हे जे काही 5 फोटो आहेत तर यांचं काम करून घेऊ, ठीक आहे. आता काय करायचे, आता इथं स्टार्टिंगला यायचे, परत ॲड ओव्हरलेमध्ये येऊन इथून तुम्ही आधी तुमचा कोणता एक फोटो घ्यायचा, कोणता एकच फोटो घ्यायचा आधी, ठीक आहे. जसे की सिम्पली मी इथून समजा मी हा फोटो घेतलेला आहे आणि फोटोला इथून ॲड करून घ्या, ठीक आहे. फोटोला आधी झूम करून घ्यायचे बरोबर स्क्रीन एवढं, ठीक आहे. नंतर काय करायचे, खाली ऑप्शन स्क्रॉल करून इथं पुढे यायचे, मार्क्समध्ये यायचे आणि नंतर परत तुम्ही होरिझॉन्टलवरती क्लिक करून थोडीशी इरेस PU इरेस खाली घ्यायचे आणि त्या खाली बांध आहे तर याला थोडंसं ओढायचं अशा प्रकारे, ठीक आहे. नंतर बघू शकता फेदरवाला इफेक्ट इथं लागून जाईल फोटोला, ठीक आहे. आता इथं ओके करून द्यायचे फोटोला. तुम्ही इथं थोडंसं वरती करून घ्यायचे, मी इथून वरती करून घेतो थोडंसं झूम वगैरे पण करून घेतो, ठीक आहे.
आणि नंतर काय करायचे, आता या फोटोची लेअरला पण तुम्ही इथं शेवटीपर्यंत ओढून घ्यायचं. ठीक आहे. नंतर याच फोटोला काय करायचं, इथून डुप्लिकेट करायचे. इथं खाली ऑप्शन आत बघू शकता, डुप्लिकेट करायचे. हा फोटो पुढे येऊन जाईल, तर याला काय करायचे, खाली घेऊन इथून तुम्ही मागं ओढून घ्यायचे. ठीक आहे. या फोटोच्या खाली डुप्लिकेट करून लावायचे. नंतर वरचा एक फोटोवरती क्लिक करून फोटोला इथून खाली घ्यायचे. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि नंतर काय करायचे मित्रांनो, इथून तुम्ही या फोटोला, तर इथं बघू शकता हा फोटो आहे. तर या फोटोला काय करायचे, इथून तुम्ही रिमूव्ह व्ह्यूवरती क्लिक करायचे, ॲटो रिमूव्हवरती क्लिक करायचे, ॲटोमॅटिक बॅकग्राऊंड रिमूव्ह होऊन जाईल. परत या फोटोवरती क्लिक करायचे. इथं तुम्ही काय करायचे, लेअरवरती क्लिक करून इथं मागच्या ॲरोवरती क्लिक करायचे. हा फोटो इथं वरती येऊन लागेल. ओके करायचे. नंतर काय करायचे, या फोटोला थोडंसं छोटं वगैरे करून घ्यायचं आणि इथं या कोपऱ्याला लावून घ्यायचे, जेणेकरून इथं आपली लॅरिस लागून जाईल. ठीक आहे, अशा प्रकारे लावून घ्यायचे. ठीक आहे. आता इथं एवढं काम झाले. आता काय करायचं, सिम्पली आता जे काही आपले हे वरचे आपण स्प्लिट केलेले पार्ट आहेत फोटोचे, तर फक्त काय करायचं, पुढच्या पार्टवर चालायचे आणि फोटोला इथून मध्यभागी स्प्लिट करायचे. ठीक आहे. पटापट तुम्ही काय करायचे, अशा प्रकारे हे पुढचे पार्ट प्रमाणे यायचे आणि अशा प्रकारे फोटोला इथून स्प्लिट करायचे. ठीक आहे. तर मी काय करतो, पटापट स्प्लिट करून घेतो. तर बघू शकता मी फोटोला पटापट स्प्लिट पण केलेले आहे. आता एवढं झाले. आता काय करायचं, आता इथून तुम्ही हे फोटो रिप्लेस करायचे. आता पहिला फोटो जसं आहे तसं राहू द्यायचे, कारण की आता आपला हा पहिला फोटो लागून गेलेला आहे. सिम्पल आता दुसरे जे काही 2 फोटो आहेत, तर यांच्या जागेवरती रिप्लेसमध्ये यायचे आणि जे तुम्हाला छान वाटतील ते फोटो तुम्ही घ्यायचे. समजा इथून मी हा फोटो घेतलेला, अशा प्रकारे फोटो रिप्लेस होऊन जाईल. परत हा पुढचा फोटोवरती क्लिक करून इथून हा घेतलेला आहे मी. तर बघू शकता हा एक फोटो मी तर वरती घेऊन घेईल, किंवा खालचा जो फोटो आहे तर तो वरती, हा जो फोटो आहे तर तो मी इकडे घेऊन घेईल आणि याचं जे काही बॅकग्राऊंड आहे तर ते रिमूव्ह करून टाकेल आधी. ठीक आहे. बॅकग्राऊंड रिमूव्ह केल्यानंतर याला थोडंसं छोटं वगैरे करून इथं कोपऱ्याला लावून घेईल आणि वरचा फोटोला इथून थोडंसं वरती करून घेईल, जेणेकरून छान दिसेल. सेम अशा प्रकारे काय करायचे मित्रांनो, आता हे पुढचे फोटो इथं हे वाले जे काही आपला आता 3 फोटो आहेत मित्रांनो, तर हे 3 फोटो रिप्लेस करायचे आणि सेम अशा प्रकारे जसे मी तुम्हाला सांगितले तसं तुम्ही करायचे. ठीक आहे. तर मी काय करतो, पटापट फोटो रिप्लेस करून नंतर एका फोटोचे बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचे आणि बरोबर ॲडजस्ट करून लावायचं. तर मी पटापट हे सगळे फोटो लावून घेतो, मग मी तुम्हाला बाकीची प्रोसेस समजून सांगतो. तर बघू शकता मित्रांनो, इथून मी आता सगळे फोटो रिप्लेस करून बराबर इथे ॲडजस्ट करून लावून घेतलेले. ठीक आहे. नंतर काय करायचं, आता आपल्याला लॅरिस पण लावून घ्यायची. ओव्हरलेमध्ये यायचे जीपॅलच्या फोल्डरमध्ये, तर मी तुम्हाला लॅरिस दिलेले, जसे की पहिली लॅरिस आहे आपली तुझ्या डोळ्यात लग अशा प्रकारे नावाची. तर या पहिला फोटो एवढी वाढून घ्यायची याची लेअर आणि इथं तुम्ही झूम वगैरे करून बराबर इथंच लावून घ्यायची. ठीक आहे. इथं झूम करून घ्यायची, इथं बराबर लागून जाईल. सेम अशा प्रकारे जे पुढचे लॅरिक्स आहेत तर ते पटापट लावून घ्या. तर मी गाणं प्ले करून दाखवू शकत नाही कॉपीराइट क्लेममुळे, तर इथून मी आता पटापट लावून घेतो. तर तुम्ही एकदा सॉन्ग प्ले करून ऐकून घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही लॅरिक्स पेनजी लावून घ्यायची. ठीक आहे. तर मी काय करतो, पटापट ही लॅरिक्स पेनजी पण लावून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, इथून मी काय केलेले, पटापट ही जे काही लॅरिक्स पेनजी होते तर इथून मी लावून घेतलेले सगळे काही. ठीक आहे. तर तुम्ही काय करायचं, आता अशा प्रकारे लॅरिक्स पेंज वगैरे लावून घ्यायचे. नंतर आता स्टार्टिंगला आपण ॲनिमेशन वगैरे लावून घेऊ, मग पुढच्या फोटोंना आपण ॲनिमेशन व्हिडिओ इफेक्ट्स वगैरे लावू. ठीक आहे. तर काय करायचं, आधी एकदम स्टार्टिंगला यायचे, इथून तुम्ही इफेक्ट्समध्ये यायचे, व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे आणि इथून तुम्ही वरती सर्चिंगमध्ये मी तुम्हाला जे स्पेलिंग सांगतोय, आता इथं जे मी टाईप करतोय ते तुम्ही टाईप करायचे. ठीक आहे. ट्रिमर सर्च करायचे अशा प्रकारे. ठीक आहे. आणि इथं बघू शकता, इथं 1 नंबरला आलेलं आहे. तर तुम्ही हा जो इफेक्ट्स आहे, व्हिडिओ इफेक्ट्स हा घ्यायचा आहे आणि याची लेअर हे 5 फोटो एवढे राहू द्यायचे. ठीक आहे, अशा प्रकारे. ठीक आहे. बघू शकते इथं लागलेलं आहे बराबर. ठीक आहे. आणि परत आता काय करायचं, आपल्याला ॲनिमेशन वगैरे लावून घ्यायच्या आधी आता ओव्हरलेवरती क्लिक करायची, तर आपले फोटो वगैरे दिसतील. ठीक आहे. आता काय करू, सगळ्यात पहिलं आपण जे फोटो आहेत त्या फोटोंना आपण ॲनिमेशन लावू, नंतर लॅरिक्सला ॲनिमेशन लावू. ठीक आहे. आता सिम्पली काय करायचं, इथून जो आपला पहिला फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे इथं आणि इथं तुम्ही आधी पहिल्या फोटोला तुम्ही आउट ॲनिमेशन लावायचे. इथं तुम्ही आउटमध्ये यायचे आणि फेड आउट ॲनिमेशन इथून लावून घ्यायचे. अशा प्रकारे फेड आउट ॲनिमेशन लावायचे. खालच्या फोटोला पण सेम तुम्ही फेड आउट ॲनिमेशन लावायचे. ठीक आहे, बराबर. नंतर जे पुढचा फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करून आणि याला तुम्ही फेड इन ॲनिमेशन लावायचे. ठीक आहे. इनमध्ये यायचे आणि फेड इन ॲनिमेशन लावून घ्यायचे पटापट. ठीक आहे. जसे की तुम्ही यांना फेड इन ॲनिमेशन लावून घेतलेले, इनमध्ये बघू शकता, इनमध्येच. ठीक आहे. नंतर जे पुढचे फोटो आहेत तर यांना काय करायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे आणि यांना तुम्ही फेड आउट ॲनिमेशन लावायचे. बघू शकता अशा प्रकारे. ठीक आहे. जे मी फोटोंना मी जे ॲनिमेशन सांगतोय तिथेच लावायचे. आता पुढच्या फोटोंना तुम्ही फेड इन नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. ठीक आहे. जसे की इथं इनमध्ये यायचे आणि यांना फेड इन ॲनिमेशन लावायचे. आता मी यांना फेड इन ॲनिमेशन लावून घेतलेले आहे. ठीक आहे. आणि हे शेवटच्या फोटोला लावायचे काहीच गरज नाही, जसं तसं तुम्ही
राहू द्या. ठीक आहे, या फोटोंना लावू नका. आता जे काही लॅरिक्स पेन जे तर यांना मेन आहे. ठीक आहे, तर यांना काय करायचं आहे, आधी जे पहिलेवाले लॅरिक्स पेन जे आहे तर याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे, इनमध्ये यायचे. इनमध्ये तुम्हाला इथं थोडंसं खाली यायचे आणि तर तुम्हाला आय ब्लिंक बघू शकता, हा तुम्हाला ॲनिमेशन लावायचं आहे इनमधून. सापडत नसेल तरी स्पेलिंग बघून घ्यायचं, वरती सर्च करा येऊन जाईल. नंतर हा जे काही खालची रेस आहे तर याची फुल वाढून घ्यायची. ठीक आहे, आता या पहिल्या लॅरिक्सला लागून गेलेले. तसंच जे काही दुसरे लॅरिक्स पिन जे तर यांना काय करायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे. इनमधून तुम्ही काय करायचे, फीड इन नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. ठीक आहे, दुसरे पिनजीला. परत तिसरे पिनजीला तुम्ही काय करायचे, आईस ब्लिंक नावाचा जो ॲनिमेशन आहे इनमधून, तर तो परत लावायचे, खालचे रेस फुल वाढून घ्यायचे. परत पुढचे जे काही छोटी लॅरिक्स पेन जी हिवाले तर हिला तुम्ही इथून फेड इन नावाचे ॲनिमेशन लावायचे. आणि परत जे काही पुढची आपली लॅरिक्स पेन जी तर हिला पण तुम्ही आईस ब्लिंक जो ॲनिमेशन आहे इनमध्ये तो लावायचा आणि खालचे रेस तुम्ही फुल वाढून घ्यायचे. आता हे आपलं स्टार्टिंगचं काम पूर्ण झालेलं आहे. आता पुढं आपण हे फोटोंना ॲनिमेशन वगैरे लावू. ठीक आहे, तर आता काय करू, आधी आपण एक व्हिडिओ इफेक्ट लावून घेऊ आणि नंतर ट्रान्झॅक्शन लावायचे, नंतर आपण ॲनिमेशन लावायचे. ठीक आहे, आपल्याला आता काय करायचं, आता हे जे काही सुरुवातीचे आपले फोटो आहेत तर हे सोडून देऊ. आता हा पुढचा आपण 1 नंबरचा फोटो समजू. हा 1, 2 आणि 3. तर या 3 नंबरचा फोटोचं स्टार्टिंगला यायचे. परत तुम्ही इफेक्ट्समध्ये येऊन बॉडी इफेक्ट्समध्ये यायचे, स्ट्रोकमध्ये यायचे आणि इथं तुम्ही थोडंसं खाली यायचे आणि इथं तुम्हाला स्ट्रीमर स्ट्रोक अशा प्रकारे एक बॉडी इफेक्ट दिसेल, हा तुम्ही घ्यायचा. सापडत नसेल तरी स्पेलिंग बघून घ्यायचं, वरती सर्च करा आणि नंतर तुम्हाला तो इफेक्ट सापडून जाईल आणि याची लेअर तुम्ही शेवटीपर्यंत वाढून घ्यायची. ठीक आहे, आता काय करू, आता आपण आधी ॲनिमेशन लावण्याआधी आपण ट्रान्झॅक्शन लावून घेऊ. आता सिम्पली काय करायचं, जे बॉक्स येतात स्टार्टिंगपासून जसे की 1, 2, 3, 4, 5 आणि हा 6 नंबरचा बॉक्स आहे. तर या 6 नंबरचा बॉक्सवरती क्लिक करायचे आणि तुम्ही इथं तुम्ही ओव्हरलेमध्ये यायचे आणि इथून तुम्ही ब्लॅक फेड नावाचं ॲनिमेशन तुम्ही शोधायचे. ठीक आहे, ब्लॅक फेड बघू शकता हा वाला, हा ट्रान्झॅक्शन शोधायचे. याची जी खालची रेस आहे एवढी जर शोधायचे, सापडत नसेल तरी स्पेलिंग इथं वरती सर्च करायची, ओके करायचे. परत पुढचा 7 नंबरचा जो बॉक्स आहे तर याच्यावरती क्लिक करून ट्रान्झॅक्शनमध्ये यायचे आणि अशा प्रकारे जे मी स्पेलिंग टाकतोय इको शिफ्ट अशा प्रकारे तुम्ही ही स्पेलिंग टाकायचे. आणि इथं बघू शकता, इथं थोडंसं इथं खाली वगैरे तुम्हाला शोधावं लागेल. तर इथं तर मला लवकर सापडत नाही स्पेलिंग टाकून, पण तर एकदा मी काय करतो, ट्रेंडिंगमध्ये बघून घेतो. ट्रेंडिंग सेक्शनमध्ये थोडंसं खाली येतो आणि तो तुम्हाला सापडून जाईल. थोडंसं तुम्ही खाली यायचे तर इथं बघू शकते, इथं हा इको शिफ्ट अशा प्रकारे हा ट्रान्झॅक्शन लावून घ्यायचं. सापडत नसेल तर याच्या जागेवरती वेगळा लावलं तरी चालेल. ठीक आहे, ओके करायचे. परत पुढचं जे काही चौकोन बॉक्स आहे तर याला काय करायचं, तुम्ही डेली झूम हा तुम्ही स्पेलिंग सर्च करायचे आणि हा तुम्ही ॲनिमेशन ट्रान्झॅक्शन लावायचे. नंतर पुढचा जो काही बॉक्स आहे तर याला पण तुम्ही डेली झूम ट्रान्झॅक्शन लावायचे. ठीक आहे, अशा प्रकारे. आता हे एवढेच बॉक्सला तुम्हाला ट्रान्झॅक्शन लावायचे. आता आपल्याला ॲनिमेशन आणि थोडे की फ्रेम वगैरे लावायचे. ठीक आहे, आणि नीट लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आता. ठीक आहे, आता काय करायचे, तर हे 5 फोटो सोडून स्टार्टिंगचे हे झाले. आता आता हा आपण पहिला फोटो समजला तर याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथं तुम्ही सर्चिंगमध्ये तुम्ही काय करायचे, होरिझॉन्टल अशा प्रकारे होरिझॉन्टल ब्लर हे तुम्ही सर्च करायचे. ठीक आहे, आणि इथं 1 नंबरला आलेला बघू शकता, हा तुम्ही घ्यायचा आणि याचे तुम्ही फुल वाढून घ्यायचे अशा प्रकारे. ठीक आहे, नंतर ओके करायचे. आणि जो पुढचा फोटो आहे आपला 2 नंबरचा तर याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे, कॉमोमध्ये यायचे आणि तुम्ही याला बेंड झूम तुम्ही ॲनिमेशन लावायचं. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. आणि जो काही 3 नंबरचा फोटो आहे हा आला तर ओके करायचे, ॲनिमेशनमध्ये यायची आणि याला इथून तुम्ही झूम 1 नावाचं ॲनिमेशन लावायचे. ठीक आहे, आता पुढचे आपले काही फोटो आहेत त्यांना आपल्याला बघा की फ्रेम लावायचे. आता काय करायचं, सिम्पली आता जो हा पुढचा फोटो आहे तर याच्या स्टार्टिंगला इथं यायचे. इथं तुम्हाला की फ्रेमचं बटन दिसतं बघू शकता हे वालं. तर स्टार्टिंगला की फ्रेम लावायचे आणि याच फोटोच्या एंडिंगला की फ्रेम लावायचे. ठीक आहे, आणि नंतर काय करायचं, स्टार्टिंगचा की फ्रेमवरती यायचे किंवा एंडिंगचा की फ्रेमवरती राहायचे. ठीक आहे, इथं लाल होऊन जाईल आणि थोडंसं फोटो झूम करून घ्यायचे 2 बोटून अशा प्रकारे. बघू शकता किती छान प्रकारे झूम होतोय. तसाच जो काही पुढचा फोटो आहे तर याला पण सेम तुम्ही इथून की फ्रेम लावायचे आणि शेवटच्या की फ्रेमवरती अशा प्रकारे थांबायचे आणि 2 बोट ठेवून अशा प्रकारे झूम करून घ्यायचे. ठीक आहे, थोडंसं होत नसेल तर नीट झूम करायचे 2 बोट ठेवून. ठीक आहे, अशा प्रकारे बघू शकता किती छान प्रकारे लागून गेलेले. ठीक आहे, आता पुढच्या फोटोला काय करायचं तुम्हाला, परत तुम्ही राईट झूम नावाचे ॲनिमेशन लावायचे याला. ठीक आहे, पुढच्या फोटोला कॉमोमध्ये यायचे आणि इथून तुम्ही राईट झूम नावाचे ॲनिमेशन लावायचे. थोडंसं इथं बघायचे खाली बघू शकता हा वाला.
पुढचा फोटोला याच्या पुढच्या फोटोला तुम्ही लेफ्ट झूम नावाचं ॲनिमेशन लावायचं कॉम्बोमधून. इथं बघू शकता, इथं थोडंसं खाली, तर या ठिकाणी हा लावून घ्यायचं. परत पुढचा फोटोला तुम्ही काय करायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे आणि इथून ट्रेंड 2 नावाचे ॲनिमेशन लावायचे, ट्रेंड 2. ठीक आहे, तर तुम्हाला खाली सापडून जाईल, बघू शकता, हा वाला लावून घ्यायचे. नंतर पुढचा फोटोला तुम्ही ट्रेंड 4 नावाचं ॲनिमेशन लावून घ्यायचे, इथं तुम्हाला खाली सापडून जाईल हा वाला. तर अशा प्रकारे जे जे मी तुम्हाला ॲनिमेशन सांगितले ते लावून घ्यायचे आणि 2 फोटोंना आपल्याला की फ्रेम लावायचे. ठीक आहे, हा एक फोटोला की फ्रेम लावायचे आणि पुढच्या फोटोला, आणि याला तुम्ही मध्ये थोडे अजून की फ्रेम लावले तरी चालतील. जसे की आता मी या की फ्रेमच्या शेवटी यायचे आलो इथं, आणि इथं मी काय करतो, झूम करून घेतो थोडंसं फोटोला. इथं मी थोडंसं डाव्या साईडला घेऊन देतो आणि परत मध्ये येतो या फोटोचा, आणि या फोटोला मी इथं उजव्या साईडला थोडंसं ओढून घेतो, जेणेकरून थोडा इफेक्ट अजून मस्त वाटेल. बघू शकता किती असं घुमून येतं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही करू शकता जर तुम्हाला करायचं असेल तर. आणि नंतर आता आपलं पूर्ण व्हिडिओ बनवून रेडी झालेले बघू शकता. ठीक आहे, आणि ज्या ठिकाणी तुम्हाला इथं वरती अशा प्रकारे खाली जागा दिसत असेल, म्हणजे आपली जी लिरिक्स पेन जी ती बरोबर लागलेली नाही असं समजा, तर काय करायचं, इथं तुम्ही थोडंसं खाली वरती करून आणि झूम करून घ्यायची लिरिक्स पेन ज्याला. ठीक आहे, बराबर स्क्रीन एवढं झूम केलं तर अशा प्रकारे वरती जागा दिसणार नाही, बघू शकता. आता सिम्पली इथं AI चिडीवरती क्लिक करायचे, इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायची, खालचे रेस पण वाढून घ्यायचे, एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून सेव्ह टू डिव्हाइस या नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा व्हिडिओ सेव्ह करून गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचे. ठीक आहे, तर आपला आजचा व्हिडिओ हाच होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.